नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण. आज आपण 41 प्रश्नापासून सुरुवात करत आहोत. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यूहरचना असंतुलित आर्थिक वृद्धीसाठी योग्य ठरेल? पर्याय ए, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. पर्याय बी, सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे. पर्याय सी, मोठा धक्का. आणि पर्याय डी, संतुलित क्षेत्रीय विकास. हा प्रश्न आपल्याला असंतुलित आर्थिक वृद्धी ही संकल्पना नीट समजली आहे का ते तपासतो. प्रश्नात असे विचारले आहे की अर्थव्यवस्थेचा विकास करताना जर सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी समान विकास न करता काही निवडक आणि महत्त्वाच्या क्षेत्रांवर त्यांनी काय केलेलं आहे, जास्त भर दिलेला आहे, तर ती कोणती व्यूहरचना ठरेल? म्हणजेच सरकार किंवा नियोजन करणारी संस्था जाणीवपूर्वक काही क्षेत्रांचा आधी विकास करते आणि त्यातून इतर क्षेत्रांनाही पुढे चालना मिळते, अशा धोरणांची ओळख आपल्याला करायची आहे. यालाच असंतुलित आर्थिक वृद्धी असे म्हणतात. ही संकल्पना कोणी मांडली बरं? ही संकल्पना अर्थतज्ञ अल्बर्ट हर्शमन. कोणी? हर्शमन यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्या मते मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये एकसारखी गुंतवणूक न करता काही निवडक क्षेत्रांमध्ये जास्त गुंतवणूक करणे अधिक परिणामकारक ठरते. आता पर्याय ए पहा. पर्याय ए मध्ये काय म्हटलेलं आहे की निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. तर असंतुलित आर्थिक वृद्धीच्या सिद्धांतानुसार सुरुवातीला देशाकडे मर्यादित संपत्ती असते, त्यामुळे सर्व क्षेत्रात एकाच वेळी गुंतवणूक करणे शक्य नसते. म्हणून काही निवडक पण महत्त्वाच्या अशा अग्रगण्य क्षेत्रांमध्ये जाणीवपूर्वक जास्त गुंतवणूक करून असमतोल निर्माण केला जातो. काय केला जातो? असमतोल निर्माण केला जातो. या क्षेत्रांच्या वाढीमुळे इतर क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळत जाते. म्हणून आपला पर्याय ए आहे तो काय आहे? करेक्ट आहे, किंवा आपला पर्याय ए हा योग्य उत्तर आहे. आता वळूया आपण पर्याय बी कडे. पर्याय बी आहे सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे. तर हा जो विचार आहे हा कसला आहे? तर संतुलित आर्थिक वृद्धी या संकल्पनेशी हा पर्याय काय आहे? संबंधित आहेत. यामध्ये सर्व क्षेत्रांचा समतोल राखून काय करा? यामध्ये सर्व क्षेत्रांचा समतोल राखून एकाच वेळी विकास करण्यावर भर दिला जातो. असंतुलित वृद्धीत मात्र असे केले जात नाही. म्हणून आपला बी हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आता पर्याय सी पहा. पर्याय सी मध्ये मोठा धक्का, ज्याला आपण बिग पुश असं म्हणतो, मोठा धक्का ही संकल्पना देखील कशाशी संबंधित आहे? संतुलित आर्थिक वृद्धीशी काय आहे? संबंधित आहेत. यात एकावेळी अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा विचार असतो. म्हणून हा पर्याय देखील काय हा आपला चुकीचा आहे. आता पर्याय डी पहा. पर्याय डी मध्ये संतुलित क्षेत्रीय विकास. तर संतुलित क्षेत्रीय विकास म्हणजे सर्व क्षेत्रांचा समान व समतोल विकास. ही संकल्पना असंतुलित आर्थिक वृद्धीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणून हा पर्याय देखील आपला काय आहे? चुकीचा आहे. मग आपला पर्याय काय? ए हा बरोबर आहे. पर्याय ए काय म्हणतो की असंतुलित आर्थिक वृद्धीमध्ये काही निवडक क्षेत्रांवर भर देऊन जाणीवपूर्वक असमतोल निर्माण केला जातो. त्यामुळे इतर क्षेत्रांचा विकास काय होतो? आपोआप घडून येतो. म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचा 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 42 कडे. सोलो यांच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानामध्ये अर्थव्यवस्था स्थिर स्थिती वृद्धिमार्ग अनुभवते, कारण
पर्याय ए भांडवल श्रम गुणोत्तर काळानुरूप समतोल पातळीला समायोजित होतो. पर्याय बी उत्पादन गुणके स्थिर असतात. पर्याय सी लोकसंख्या वृद्धी दर स्थिर असते. आणि पर्याय डी तंत्रज्ञानात्मक बदल श्रमाची बचत करणारा असतो. प्रश्न समजून घ्या. हा प्रश्न सोलो यांच्या आर्थिक वृद्धिमानाशी संबंधित आहे. यात म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की सोलो मॉडेलनुसार अर्थव्यवस्था स्थिर स्थिती वृद्धिमार्ग का प्राप्त करते. तर दीर्घकाळ स्थिर स्थिती वृद्धिमार्ग म्हणजे अशी अवस्था जिथे भांडवल उत्पादन आणि श्रम हे सर्व एकाच स्थिर दराने वाढत राहतात आणि त्यामुळे भांडवल श्रम गुणोत्तर हे काळानुरूप बदलत नाही तर स्थिर राहते. म्हणजेच अर्थव्यवस्था एका ठराविक समतोल वाढीच्या मार्गावर काय होते, स्थिर राहते. सोलो यांच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल हे गुंतवणुकीमुळे बदलते. सोलो यांच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल हे गुंतवणुकीमुळे बदलते तर श्रम लोकसंख्या वाढीमुळे सातत्याने वाढते. या प्रतिमानात तंत्र बदल हा बाह्य घटक मानला जातो. म्हणजेच तो अर्थव्यवस्थेच्या आतून ठरत नाही. भांडवल साठवण, लोकसंख्या वृद्धी आणि घसारा यांच्या संयुक्त परिमाणामुळे दीर्घकाळात काय होतं, भांडवल श्रम गुणोत्तर हळूहळू काय होतं, भांडवल श्रम गुणोत्तर हळूहळू समतोल पातळीवर येतो. के हा भांडवल आणि एल हा काय आहे, श्रम. दीर्घकाळात भांडवल श्रम गुणोत्तर हळूहळू काय होतो, समतोल पातळीवर येतो आणि तेथे तो काय होतो, स्थिर होतो. आता पर्याय ए पहा. पर्याय ए मध्ये भांडवल श्रम गुणोत्तर काळानुरूप समतोल पातळीला समायोजित होतो. तर हा पर्याय योग्य आहे कारण सोलो प्रतिमानाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे. या प्रतिमानात भांडवल साठवण, लोकसंख्या वृद्धी आणि भांडवलाचा घसारा यांच्या संयुक्त प्रभावामुळे भांडवल श्रम गुणोत्तर काळांतराने बदलत राहतो. सुरुवातीला ते समतोलापासून दूर असले तरी हळूहळू समतोल पातळीवर येते. एकदा हे गुणोत्तर स्थिर झाले की उत्पादन, भांडवल आणि श्रम हे सर्व एकाच स्थिर दराने वाढू लागतात आणि अर्थव्यवस्था स्थिर स्थिती वृद्धी मार्गावर पोहोचते. म्हणून हा पर्याय काय बाळांनो, आपला विद्यार्थ्यांनो ए हा आपला बरोबर आहे. आता पर्याय बी कडे वळूया आपण. पर्याय बी आहे उत्पादन गुणके स्थिर असतात. हा पर्याय अयोग्य आहे कारण स्थिर स्थिती उत्पादन गुणक हे लिओनटिफ प्रकारचे उत्पादन फलन गृहीत धरणे म्हणजे ज्यात भांडवल आणि श्रम यांचे प्रमाण बदलता येत नाही. सोलो प्रतिमानात मात्र उत्पादन गुणके हे काय असतात, फ्लेक्झिबल असतात म्हणजे लवचिक असतात आणि भांडवल श्रम गुणोत्तर बदलू शकते. स्थिर स्थिती प्राप्त होण्याचे कारण उत्पादन गुणके स्थिर नसणे किंवा स्थिर नसणे, उत्पादन श्रम गुणोत्तराचे समायोजन असते. त्यामुळे हा पर्याय काय आहे, सोलो प्रतिमानाशी सुसंगत नाहीये. त्यानंतर पर्याय सी पहा. लोकसंख्या वृद्धी स्थिर असते. तर हा पर्याय अयोग्य आहे कारण लोकसंख्या वृद्धी स्थिर असणे हे सोलो प्रतिमानातील एक गृहीतक असले तरी त्यावरूनच अर्थव्यवस्था म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टेडी स्टेटला पोहोचते असे म्हणता येणार नाही. केवळ लोकसंख्या वाढीचा दर स्थिर असला तरी भांडवल श्रम गुणोत्तर जर समतोल पातळीवर समायोजित झाले नाही तर स्थिर स्थिती प्राप्त होणार नाही. त्यामुळे लोकसंख्या स्थिर असणे हे मुख्य कारण ठरत नाही. त्यानंतर पर्याय आहे डी तंत्रज्ञानात्मक बदल श्रमाची बचत करणारा असतो. तर हा पर्याय अयोग्य आहे कारण सोलो प्रतिमानात तंत्रज्ञानातील बदल हा बाह्य घटक मानला जातो आणि तो श्रम बचतच असावा अशी अट घातलेली नाहीये. तर स्थिर स्थिती वृद्धी मार्ग मिळवण्याचे कारण तंत्रज्ञानाचा प्रकार नसून भांडवल श्रम गुणोत्तराचे दीर्घकालीन समायोजन आहे. त्यामुळे आता आपला पर्याय आहे ए हा उत्तर आपला बरोबर आहे. भांडवल श्रम गुणोत्तर काळानुरूप समतोल पातळीला समायोजित होतो. नेक्स्ट प्रश्न घेऊया.
प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 मध्ये अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये पुढीलपैकी कोणते चल अंतर्जात मानले आहेत? पहिला आहे कृतीतून शिकणे, दुसरा आहे तंत्रज्ञानात्मक सुधारणा, तिसरा आहे भांडवलातील गुंतवणूक आणि चौथा आहे लोकसंख्या वृद्धी. पर्याय ए मध्ये फक्त 2, पर्याय बी फक्त 1 आणि 3, पर्याय सी फक्त 1, 3 आणि 4, पर्याय डी 1, 2 आणि 3. तर हा जो प्रश्न आहे अंतर्जात आर्थिक वृद्धी प्रतिमानाशी संबंधित आहे. अंतर्जात आर्थिक वृद्धी प्रतिमानाशी संबंधित आहे. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी हे ओळखायचे आहे की अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये आर्थिक वृद्धी घडवून आणणारे जे घटक आहेत हे बाह्य शक्तींमुळे नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या आतून कसे निर्माण होतात, म्हणजेच सरकारी धोरण, शिक्षणावर होणारी गुंतवणूक, संशोधन व विकास, तसेच संस्थात्मक रचना आणि व्यक्तींची आर्थिक निर्णय यांमुळे कोणते घटक ठरतात हे स्पष्ट करणे अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अंतर्जात वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेच्या स्वतःच्या अंतर्गत यंत्रणेमधून निर्माण होणारी आर्थिक वाढ. अंतर्जात वृद्धी प्रतिमानांची मूलभूत कल्पना म्हणजे अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये जसं आपण पाहू शकतो की रोमर आणि लुकास इथे अक्षर चांगला नाही, लुकास यांची प्रतिमाने म्हणजे तंत्रज्ञान, ज्ञान, मानवी भांडवल आणि शिकण्याची प्रेरणा हे सर्व घटक आहेत हे बाह्य मानले जात नाहीत. अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये रोमर आणि लुकास यांची जी प्रतिमाने आहेत त्यामुळे यांची प्रतिमाने म्हणा किंवा तंत्रज्ञान, ज्ञान, मानवी भांडवल आणि शिक्षणाची प्रक्रिया हे सर्व घटक बाह्य मानले जात नाहीत. शिक्षण, प्रशिक्षण, अनुभवातून होणारे शिकणं आणि नवोन्मेष यांमुळे कामगारांची उत्पादकता वाढते आणि त्यातूनच काय होतं, दीर्घकालीन आर्थिक वृद्धी घडून येते. त्यामुळे या प्रतिमानांमध्ये आर्थिक वृद्धी ही अर्थव्यवस्थेतील जाणीवपूर्वक केलेल्या गुंतवणुकी व धोरणात्मक निर्णयांचा परिणाम मानला जातो. आता पर्याय ए पहा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, फक्त 2 म्हणजे दुसरा नंबर तंत्रज्ञानात्मक सुधारणा. तर हा पर्याय अयोग्य आहे, कारण यात केवळ तंत्रज्ञानात्मक सुधारणा या घटकालाच अंतर्जात मानले आहे. प्रत्यक्षात अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये तंत्रज्ञानासोबतच कृतीतून शिकणे आणि मानवी भांडवलातील गुंतवणूक हे घटकही अंतर्जात मानले जातात. त्यामुळे 1 आणि 3 हे महत्त्वाचे घटक वगळले गेल्यामुळे हा पर्याय काय आपला चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय बी कडे पहा, त्यांनी फक्त पर्याय 1 आणि 3 म्हटलं आहे. तर हा पर्याय देखील अयोग्य आहे, चुकीचा आहे. कारण जरी कृतीतून शिकणे आणि मानवी भांडवलातील गुंतवणूक हे घटक अंतर्जात असले तरी तंत्रज्ञानात्मक सुधारणा हा घटक देखील अंतर्जात वृद्धी प्रतिमानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रोमर आणि लुकास यांच्या प्रतिमानांमध्ये तंत्रज्ञान हे संशोधन तसेच नवोन्मेष आणि गुंतवणुकीतून निर्माण होणारे, त्यामुळे दुसरा घटक वगळल्यामुळे हा पर्याय आपला काय आहे, योग्य ठरत नाही, तर काय आहे, चुकीचा आहे. आता पर्याय सी कडे पहा. तर हा पर्यायामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, पर्याय 1, 3 आणि 4. तर हे देखील अयोग्य आहे, कारण यात लोकसंख्या वृद्धी हा घटक अंतर्जात मानला आहे. प्रत्यक्षात अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये लोकसंख्या वृद्धी बहुतेक वेळा बाह्य मानले जाते आणि ती थेट आर्थिक धोरणांमधून ठरत नाही. त्यामुळे अंतर्जात घटकांच्या यादीत लोकसंख्या वृद्धीचा समावेश करणे चुकीचं आहे. आता पर्याय डी पहा. पर्याय डी मध्ये 1, 2 आणि 3. तर हा पर्याय अगदी योग्य आहे, कारण अंतर्जात आर्थिक वृद्धी प्रतिमानांमध्ये अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन वाढ ही मुख्यतः अर्थव्यवस्थेच्या
आतील घटकांवर अवलंबून असते. म्हणजेच कृतीतून शिकणे या प्रक्रियेमुळे काम करत असताना कामगारांचे कौशल्य, त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते आणि त्याचा थेट परिणाम हा कशावर होतो? उत्पादन वाढीवर होतो. तंत्रज्ञानात्मक सुधारणा या संशोधन तसेच नवकल्पना आणि ज्ञान निर्मितीमुळे घडून येतात व त्या उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवतात. तसेच मानवी भांडवलातील गुंतवणूक म्हणजेच काय? तर शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे आणि आरोग्यावर केलेली गुंतवणूक जी कामगारांची गुणवत्ता सुधारून अर्थव्यवस्थेच्या वृद्धीस सातत्याने किंवा सातत्यपूर्ण चालना देते. हे तिन्ही घटक शिक्षण, संशोधन, गुंतवणूक आणि अनुभव यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या आतून निर्माण होतात. म्हणून त्यांना अंतर्जात घटक मानले जाते. याउलट लोकसंख्या वृद्धी हा घटक बहुतेक वेळा हा सामाजिक, जैविक आणि लोकसंख्यात्मक घटकांवर अवलंबून असल्याने तो अंतर्जात वृद्धी प्रतिमानांमध्ये बाह्य घटक म्हणून विचारात घेतला जातो. त्यामुळे एक पर्याय 1 आणि 2 आणि 3 म्हणजे कृतीतून शिकणे, तंत्रज्ञानात्मक सुधारणा, मानवी भांडवलातील गुंतवणूक यांचा समावेश असलेला हा डी जो पर्याय आहे आपला काय आहे? योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 मध्ये हर्षमन यांच्या असंतुलित विकास सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय ए, असंतुलित विकास धोरण विशेषतः अविकसित राष्ट्रांना लागू होतो. पर्याय बी, सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या अतिरिक्त क्षमता निर्मितीतून विकास परिणत होतो. पर्याय सी, सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या तुटवडा निर्मितीतून विकास परिणत होतो. आणि पर्याय डी, सामाजिक आधार संरचना भांडवल आणि प्रत्यक्ष उत्पादक उपक्रम यांचा एकाच वेळेस घडणाऱ्या समान वृद्धीतून विकसित होतो. हा जो प्रश्न आहे हा हर्षमन यांच्या असंतुलित विकास सिद्धांत संदर्भात आहे. हर्षमन यांच्या असंतुलित विकास, लक्षात घ्या, हर्षमन असंतुलित हे गणित आपल्याला समजलं पाहिजे. हर्षमन यांच्या असंतुलित विकास सिद्धांत संदर्भात आहे. यात आपल्याला हे ओळखायचे आहे की कोणते विधान या सिद्धांताशी सुसंगत नाही. हर्षमनच्या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील काही निवडक क्षेत्रांवर भर देऊन विकास घडवला जातो, ज्यामुळे इतर क्षेत्रांवर दबाव निर्माण होतो आणि त्या क्षेत्रांचा विकास हळूहळू होत राहतो. थोडक्यात सांगायचं झालं तर असंतुलित विकासात सर्व क्षेत्रांचा एकसाथ समान विकास होत नाही. काही क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक केली जाते आणि इतर क्षेत्रांचा विकास त्यावर अवलंबून हळूहळू विकास होतो, हळूहळू घडतो. म्हणजे प्रश्नात विचारले आहे की खालीलपैकी कोणती कल्पना या सिद्धांताशी जुळत नाही? तर आपला पर्याय ए पहा, असंतुलित विकास धोरण विशेषतः अविकसित राष्ट्रांना लागू होतो. तर आपला हा पर्याय योग्य आहे. कारण हर्षमनच्या असंतुलित विकास सिद्धांतानुसार अविकसित देशांमध्ये सर्वच क्षेत्रांचा एकाच वेळी विकास करणे शक्य नसते. अशा देशांकडे भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे जर सर्व क्षेत्रांमध्ये समान गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याच क्षेत्रात ठोस विकास होत नाही. यासाठी हर्षमन यांनी असा विचार मांडला की सुरुवातीला काही निवडक आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जास्त गुंतवणूक करावी. या क्षेत्रांचा विकास झाल्यानंतर त्या क्षेत्रांमुळे इतर संबंधित क्षेत्रांमध्ये मागणी वाढते, संधी निर्माण होतात आणि त्यांनाही विकासासाठी काय मिळते? चालना मिळते. अशा प्रकारे एका क्षेत्राच्या विकासामुळे, लक्षात घ्या, एका क्षेत्राच्या विकासामुळे दुसऱ्या क्षेत्रावर दबाव निर्माण होतो
आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास हळूहळू घडून येतो. म्हणूनच असंतुलित विकास धोरण हे विशेषतः अविकसित राष्ट्रांसाठी उपयुक्त व प्रभावी मानले जाते आणि त्यामुळे आपला ए हा पर्याय काय आहे, योग्य आहे. आता बी पर्याय पहा. सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या अतिरिक्त क्षमता निर्मितीतून विकास परिणत होतो. तर हा पर्याय योग्य आहे. काही निवडक उद्योग किंवा क्षेत्र विकसित होताना त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त सामाजिक आधार संरचना तयार होतो. या अतिरिक्त क्षमतेमुळे इतर क्षेत्रांना चालना मिळते आणि आर्थिक वाढीचा प्रवाह हळूहळू सर्व अर्थव्यवस्थेत पसरतो. त्यामुळे हे विधान आपल्या सिद्धांताशी काय आहे, पूर्णपणे सुसंगत आहे. आता पर्याय सी पहा. पर्याय सी मध्ये त्यांनी म्हटलं आहे, सामाजिक आधार संरचना भांडवलाच्या तुटवडा निर्मितीतून विकास परिणित होतो. विकास परिणित होतो. तर आपला प्रश्न हा जो पर्याय हा देखील योग्य आहे, कारण असंतुलित विकासात सामाजिक आधार संरचना कमी पडणे हे देखील विकासाला चालना देते. काही क्षेत्रांचा विकास तुटवडा निर्माण करतो, ज्यामुळे इतर क्षेत्रांवर दबाव येतो आणि पुढील गुंतवणूक हळूहळू होते. त्यामुळे अतिरिक्त क्षमता किंवा तुटवडा दोन्ही विकासाला काय करतात, प्रेरणा देतात. त्यामुळे हे विधान हे सिद्धांताशी जुळते. आपला पर्याय सी काय आहे, योग्य आहे. आता पर्याय डी कडे वळूया. पर्याय डी मध्ये सामाजिक आधार संरचना भांडवल आणि प्रत्यक्ष उत्पादक उपक्रम यांच्या एकाच वेळेस घडणाऱ्या समान वृद्धीतून विकास परिणित होतो. तर हे अयोग्य आहे. हर्षमनच्या सिद्धांतानुसार सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी समान विकास करणे शक्य नाही. असंतुलित विकासाचा मुख्य हेतू म्हणजेच काय, काही निवडक क्षेत्रांमध्ये जास्त भर देणे आणि त्यामुळे इतर क्षेत्रांवर दबाव निर्माण करणे, जे हळूहळू वाढीस चालना देते. सर्व क्षेत्रांची एकसमान वृद्धी हे काय आपल्या संतुलित वृद्धीचं आहे. ही कल्पना कोणाची आहे, बॅलन्स ग्रोथ थेअरीची कल्पना आहे. त्यामुळे आपला डी जो पर्याय आहे तो काय आहे, चुकीचा आहे. आता पर्याय ए बी सी हे आपले उत्तर बरोबर आहे आणि पर्याय हा काय आपला चुकीचा आहे. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 25 कडे. प्रश्न क्रमांक 25 आहे, थॉमस पिक्टी यांच्या मते पुढीलपैकी कोणती प्रेरक संपत्ती विषमतेला मुख्यतः चालना देते. पर्याय ए आहे, बचतीचा दर हा गुंतवणुकीच्या दरापेक्षा कमी. पर्याय बी आहे, बचतीचा दर हा गुंतवणुकीच्या दरापेक्षा जास्त. पर्याय सी, भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त. आणि पर्याय डी, भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी. तर प्रश्नामध्ये थॉमस पिक्टी यांच्या संपत्ती विषमता संदर्भातील मतावर आधारित आहे. आपल्याला ओळखायचं आहे की पिक्टी यांच्या मते संपत्ती विषमता वाढवण्यामागील मुख्य प्रेरक शक्ती कोणती आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालंच तर पिक्टीच्या संशोधनानुसार जेव्हा भांडवलावर परतावा अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरापेक्षा जास्त असतो, तेव्हा संपत्ती आधीच श्रीमंत असलेल्या लोकांकडे केंद्रित होत राहते. यामुळे सामाजिक आर्थिक अंतर वाढते आणि संपत्ती विषमता अधिक तीव्र होते. तर पर्याय ए पहा की बचतीचा दर हा गुंतवणूक दरापेक्षा कमी आहे. तर हा पर्याय आपला काय आहे, अयोग्य आहे. कारण बचतीचा दर आणि गुंतवणुकीचा दर, एक मिनिट, पर्याय ए पहा. पर्याय ए मध्ये बचतीचा दर हा गुंतवणूक दरापेक्षा काय आहे, कमी दाखवलेला आहे. तर हा पर्याय अयोग्य आहे. कारण थॉमस पिक्टी
यांच्या संपत्ती विषमता सिद्धांतात संपत्ती वाढवण्याचे किंवा विषमता वाढवण्याचे कारण म्हणून बचतीचा दर आणि गुंतवणुकीचा दर यांचा थेट संबंध मांडलेला नाहीये. पिकटी यांच्या मते समाजातील संपत्ती विषमता समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवलावर मिळणारा परतावा दर आणि आर्थिक वृद्धी यांच्यातील फरक. जरी एखाद्या अर्थव्यवस्थेत हां जरी एखाद्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक दर बचतीच्या दरापेक्षा जास्त असला तरी त्यामुळे आपोआप संपत्ती विषमता वाढते किंवा कमी होते असे म्हणता येत नाही. कारण जेव्हा जेव्हा बचतीचा दर जास्त असतो तेव्हा आधीच भांडवल असलेल्या लोकांची संपत्ती वेगाने वाढते आणि सामान्य उत्पन्नावर जी म्हणजे गुंतवणुकीचा दर आणि आर म्हणजे बचतीचा दर आपण स्मॉल याच्याने पण तो दर्शवू शकतो. आधीच भांडवल असलेल्या लोकांची संपत्ती वेगाने वाढते आणि सामान्य उत्पन्नावर अवलंबून असलेला वर्ग हा काय करतो मागे पडतो. त्यामुळे फक्त बचत व गुंतवणूक दराच्या तुलनेवर लक्ष केंद्रित करणे हे पिकटीच्या सिद्धांताच्या दृष्टीने अपुरे आहे. म्हणून आपला पर्याय काय आहे हा चुकीचा आहे. पर्याय बी कडे पहा. पर्याय बी मध्ये बचतीचा दर हा गुंतवणुकीच्या दरापेक्षा काय आहे जास्त आहे. तर हा पर्याय देखील चुकीचा आहे. कारण हा पर्याय अयोग्य आहे. कारण बचतीचा दर गुंतवणुकीच्या दरापेक्षा जास्त असणे हे थॉमस पिकटीच्या सिद्धांतानुसार संपत्ती विषमता वाढवण्याचे मुख्य कारण मानले जात नाही. जरी जास्त बचत असल्यामुळे भांडवल साठवणूक होऊ शकते तरी पिकटी यांच्या मते समाजातील विषमता समजून घेण्यासाठी बचत गुंतवणूक याचा साधा तुलनात्मक विचार अपुरा ठरतो. त्यांच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू म्हणजे भांडवलावर मिळणारा परताव्याचा दर आणि आर्थिक वृद्धी दर. भांडवलावर मिळणारा परताव्याचा दर आणि आर्थिक वृद्धी दर यांच्यातील संबंध. जेव्हा भांडवलावरचा परतावा आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त असतो तेव्हा भांडवलधारकांची संपत्ती वेगाने वाढते आणि उत्पन्नावर अवलंबून असलेल्या लोकांची स्थिती तुलनेने मागे पडते. त्यामुळे केवळ बचतीचा दर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे एवढ्यावरून संपत्ती विषमता स्पष्ट होत नाही आणि म्हणून हा पर्याय आपला काय आहे बी चुकीचा आहे. आता पर्याय सी कडे पहा. पर्याय सी मध्ये भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा काय आहे जास्त आहे. तर हा पर्याय योग्य आहे. कारण अर्थतज्ञ जे आहेत थॉमस पिकटी यांनी त्यांच्या प्रसिद्ध एक पुस्तक आहे त्यांचा त्यांनी त्या पुस्तकामध्ये स्पष्ट मांडलेलं आहे की जेव्हा भांडवलावर मिळणारा परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त असतो तेव्हा संपत्तीचा प्रवाह मुख्यतः आधीच श्रीमंत असलेल्या लोकांकडे झुकतो. अशा परिस्थितीत भांडवलधारकांची संपत्ती वेगाने वाढते तर सामान्य कामगार वर्गाचे उत्पन्न आर्थिक वृद्धीच्या मर्यादेतच राहते. म्हणजे पाहायला गेलं तर यामुळे समाजातील संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटते आणि संपत्ती विषमता वाढते. कालांतराने ही विषमता जी आहे ती अधिक दृढ होत जाते आणि सामाजिक व आर्थिक अंतर वाढतो. त्यामुळे संपत्ती विषमता समजून घेण्यासाठी पिकटीच्या सिद्धांतातील सर्वात महत्त्वाचा आणि केंद्रस्थानी असलेला घटक म्हणजे पर्याय सी भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा काय असतो जास्त असतो. आता पर्याय डी पहा. भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी. तर हा अयोग्य आहे. कारण थॉमस पिकटीच्या सिद्धांतानुसार जेव्हा भांडवलावर मिळणारा परताव्याचा दर आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी असतो तेव्हा संपत्ती विषमता वाढत नाही तर ती कमी होते आणि किंवा किमान स्थिर राहते. अशा परिस्थितीत भांडवलातून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी वेगाने वाढते तर अर्थव्यवस्थेची एकूण वृद्धी जलद होते. परिणामी म्हणजे संपत्ती आधीच श्रीमंत असलेल्या लोकांकडे अधिक प्रमाणात एकवटत नाही. उलटपक्षी उत्पन्न आणि संधीचे वितरण समाजात अधिक स्वरूपात समतोल घडून येतो. त्यामुळे भांडवलावर मिळणारा परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा कमी असतो. ही स्थिती आपण संपत्ती विषमतेचे कारण नसून ती
विषमता कमी करणारी अवस्था दर्शवते. म्हणूनच हे विधान काय आहे, संपत्ती विषमता वाढवण्याबाबत पेक्टीच्या सिद्धांताशी जुळत नाही. त्यामुळे आपला पर्याय डी जो आहे तो काय आहे, चुकीचा आहे. आणि आपलं मुख्य उत्तर आहे भांडवलावरील परताव्याचा दर हा आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त असतो. पर्याय सी हा आपला बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 46 आहे. 46 प्रश्नामध्ये जर बँकेने जास्त प्रमाणात परकीय चलन विकत घेतले तर कोणती स्थिती निर्माण होते? पर्याय ए अल्प, पर्याय बी दीर्घ आणि पर्याय सी अतिविक्री आणि पर्याय डी वर्गीय. तर हा प्रश्न परकीय चलन व्यवहाराशी ओके परकीय चलन व्यवहारांशी संबंधित आहे. येथे विद्यार्थ्यांनी हे समजून घ्यायचं आहे की बँकेने जर विक्रीपेक्षा जास्त प्रमाणात परकीय चलन खरेदी केले तर बँकेकडे त्या परकीय चलनाचा साठा वाढतो. म्हणजेच बँकेने जितके चलन विकले त्यापेक्षा अधिक चलन विकत घेतले. विकत घेतले असल्याने तिच्याकडे परकीय चलन जास्त शिल्लक राहते. म्हणजे परिस्थितीत बँकांची स्थिती दीर्घ स्थिती म्हणून ओळखली जाते. याच्या उलट जर बँकेने खरेदीपेक्षा जास्त परकीय चलन विकले तर तिच्याकडे चलनाची कमतरता निर्माण झाली असती आणि ती अल्पस्थिती मानली गेली असती. यामुळे या प्रश्नात दिलेल्या परिस्थितीनुसार बँक दीर्घ स्थितीत असते. बँक कुठल्या स्थितीमध्ये असते? दीर्घ स्थितीमध्ये असते. आता पर्याय ए पहा. पर्याय ए मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? अल्प. तर शॉर्ट स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा बँक परकीय चलनाची विक्री खरेदीपेक्षा जास्त करते. अशा वेळी बँकेकडे परकीय चलनाचा साठा हा काय कमी राहतो आणि कमतरता निर्माण होते किंवा आपण कमतरता निर्माण होते असं म्हणतो. मात्र दिलेल्या प्रश्नात स्पष्टपणे सांगितले आहे की बँकेने विक्रीपेक्षा जास्त परकीय चलन विकत घेतले आहे. त्यामुळे येथे परकीय चलनाची कमतरता नसून उलट साठा वाढलेला आहे. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आता पर्याय बी मध्ये त्यांनी काय दिलेले आहे? दीर्घ. तर हे योग्य आहे. तर लॉंग किंवा दीर्घ स्थिती म्हणजे बँकेकडे परकीय चलनाचे प्रमाण जास्त असणे. जेव्हा बँक विक्रीपेक्षा अधिक प्रमाणात चलन खरेदी करते तेव्हा तिच्याकडे परकीय चलनाचा साठा काय होतो? वाढतो. अशा परिस्थितीत बँक भविष्यात त्या चलनाच्या किमती वाढीचा फायदा घेऊ शकते. त्यामुळे दिलेल्या परिस्थितीत बँकेची दीर्घ किंवा लॉंग स्थिती ही काय ठरते. त्यामुळे हा पर्याय काय आहे? आपला पूर्णपणे योग्य आहे. आता पर्याय सी पहा. अयोग्य आहे आपला. अतिविक्री हे काय आहे? अयोग्य आहे. तर अतिविक्री ही जी संज्ञा आहे ही मुख्यतः शेअर बाजार किंवा फॉरेक्स बाजारात वापरली जाते. म्हणजे जिथे एखाद्या चलनाची किंवा समभागाची खूप जास्त विक्री झालेली असते. हा शब्द बँकेच्या परकीय चलन स्थिती दर्शवण्यासाठी वापरला जात नाही. प्रश्नात बँकेने किती खरेदी विक्री केली यावर आधारित स्थिती विचारली आहे. त्यामुळे हा पर्याय तिथे काय होतो? लागू होत नाही. पर्याय डी आहे वर्गीय. वर्गीय स्थिती म्हणजे बँकेची खरेदी आणि विक्री दोन्ही समान प्रमाणात असणे. म्हणजे ना नफा ना तोटा, ना जास्त चलन ना तरता. प्रश्नात मात्र स्पष्ट आहे की खरेदी विक्रीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बँकेची स्थिती ही बँकेची स्थिती लॉंग काय म्हणतात त्याला? ही हा पर्याय आपला काय आहे? चुकीचा आहे. आता प्रश्न क्रमांक 47 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 47. दीर्घकाळ संरक्षित व्यापार धोरण असलेल्या अर्थव्यवस्थेने मुक्त व्यापार धोरणाचा अवलंब करायचे ठरवल्यास अल्प कालावधीत कशामध्ये वाढ दिसून येईल? पर्याय ए सरकारी महसूल, पर्याय बी चलनवाढीचा दाब, पर्याय सी उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य, पर्याय डी स्वदेशी कंपन्यांचा फायदा. हा जो प्रश्न आहे हा संरक्षित
व्यापार धोरण किंवा संरक्षित व्यापारापासून मुक्त व्यापारकडे हां संरक्षित व्यापारापासून मुक्त व्यापारकडे वळणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या अल्पकालीन अल्पकालीन परिणामांवर आधारित आहे. अल्पकालीन परिणामांवर आधारित आहे. हा प्रश्न जो आहे हा संरक्षित व्यापार पासून मुक्त व्यापारकडे वळणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या अल्पकालीन परिणामांवर आधारित आहे. दीर्घकाळ आयात शुल्क किंवा कोटा निर्बंध यांमुळे परदेशी वस्तू महाग असतात. जेव्हा अचानक मुक्त व्यापार स्वीकारला जातो तेव्हा स्वस्त व अधिक दर्जेदार देशी वस्तू बाजारात येतात. त्यामुळे लगेच कोणत्या घटकांवर परिणाम होतो हे आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यांनी पर्याय दिलेला आहे. पर्याय ए सरकारी महसूल. तर संरक्षित व्यापारात सरकारला आयात शुल्क व करांमधून महसूल मिळतो. मुक्त व्यापारात आयात शुल्क कमी किंवा शून्य केले जातात. त्यामुळे अल्प कालावधीत सरकारी महसूल वाढत नाही, उलट कमी होण्याची शक्यता असते. म्हणून आपला पर्याय जो ए आहे हा काय आहे, चुकीचा आहे. पर्याय बी पहा, चलनवाढीचा दाब. तर मुक्त व्यापारामुळे स्वस्त आयात वस्तू उपलब्ध होतात. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतात आणि स्थिर राहतात. यामुळे चलनवाढीचा दाब वाढण्याऐवजी कमी होतो. म्हणून हा पर्याय काय आहे, चुकीचा. पर्याय चुकीचा आहे. पर्याय सी कडे पहा, उपभोक्त्यांची किंवा उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य. मुक्त व्यापार स्वीकारल्यामुळे आयातावरील निर्बंध, कर व कोटा कमी होतात किंवा रद्द होतात. त्यामुळे परदेशी वस्तू स्वस्त दरात देशांतर्गत बाजारात उपलब्ध होतात. किमती कमी झाल्यामुळे उपभोक्ते कमी किमतीत जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करतात. तसेच त्यांना अधिक प्रकारचे पर्याय आणि तुलनेने चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू मिळतात. यामुळे उपभोक्त्यांना जेवढे देयक द्यावे लागते आणि ते देण्यास तयार असलेल्या किमतीतील फरक वाढतो. म्हणजेच उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य वाढते. हा फायदा लगेच ग्राहकांपर्यंत पोहोचतो. म्हणून मुक्त व्यापाराचा अल्पकालीन परिणाम म्हणून उपभोक्त्यांचे काय होतं, संतोषाधिक्य वाढतं. त्यामुळे आपला प्रश्न हा पर्याय सी योग्य आहे. आता डी घ्या. डी मध्ये स्वदेशी फायदा. तर मुक्त व्यापारात परदेशी कंपन्यांची स्पर्धा वाढते. अल्प कालावधीत अनेक स्वदेशी उद्योगांना तोटा होऊ शकतो. सर्व स्वदेशी कंपन्यांचा नफा वाढेल असे होत नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे आपला, चुकीचा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य. आता प्रश्न क्रमांक वळूया आपण 48 कडे. खालीलपैकी कशाचा समावेश भारताच्या व्यवहार तोलामधील भांडवली खात्यात होईल? पर्याय ए वस्तू व्यापार, पर्याय बी बँकांच्या विदेशी ठेवी, पर्याय सी विमा देय आणि पर्याय डी भारतीय हॉटेल्सने अमेरिकी नागरिकांना सेवा पुरवणे. तर हा प्रश्न भारताच्या व्यवहार तोलामधील भांडवली खाते यांच्या संदर्भात आहे. आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की परकीय देशांशी होणाऱ्या कोणत्या व्यवहारांचा समावेश भांडवली खात्यात केला जातो. आता भांडवली खात्यात प्रामुख्याने भांडवलाची ये-जा, तसेच परदेशी गुंतवणूक, कर्ज व्यवहार, बँकांच्या विदेशी ठेवी तसेच मालमत्तेशी संबंधित व्यवहार नोंदवले जातात. याउलट वस्तूंची आयात निर्यात, सेवा व्यवहार, उत्पन्न व चालू हस्तांतरे यांचा समावेश चालू खात्यात केला जातो. त्यामुळे प्रश्नाचा हेतू चालू खाते आणि भांडवली खाते यातील फरक स्पष्ट करून योग्य व्यवहार ओळखणे हा आहे. आता पर्याय ए पहा, वस्तू व्यापार. तर हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे.
कारण वस्तूंची आयात निर्यात हा देशांदरम्यान होणारा प्रत्यक्ष वस्तूंचा व्यवहार आहे. या व्यवहारात भांडवलाची मालकी बदलत नाही, तर केवळ वस्तूंची देवाणघेवाण होते. त्यामुळे असे व्यवहार चालू खात्यात नोंदवले जातात. म्हणून हा वस्तू व्यापाराचा समावेश भांडवली खात्यात होत नाही. आता पर्याय बी पहा. पर्याय बी, बँकांच्या विदेशी ठेवी. हा पर्याय योग्य आहे. बँकांनी परदेशात ठेवलेले बँकांनी परदेशात ठेवलेली ठेवी किंवा परदेशी बँकांनी भारतात ठेवलेल्या ठेवी या भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली दर्शवतात. अशा ठेवींमुळे देशाच्या परकीय भांडवलाची स्थिती मध्ये थेट बदल होतो. म्हणून बँकांच्या विदेशी ठेवींचा समावेश व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यात केला जातो. आता पर्याय सी पहा. त्यांनी काय म्हटलंय, विमा देय. तर हा पर्याय चुकीचा आहे. विमा प्रीमियम किंवा दावा देयके ही सेवा स्वरूपातील आर्थिक व्यवहार आहेत. विमा ही एक सेवा असल्यामुळे विमा संबंधीचे सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू खात्यात नोंदवले जातात. त्यामुळे विमा देयकांचा भांडवली खात्यात समावेश होत नाही. म्हणून आपला सी हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. पर्याय डी त्यांनी काय म्हटले, भारतीय हॉटेल्सने अमेरिकी नागरिकांना सेवा पुरवणे. तर हा पर्याय चुकीचा आहे. भारतीय हॉटेल्सनी विदेशी नागरिकांना दिलेल्या सेवा म्हणजे पर्यटन व हॉटेल सेवा निर्यात होय. या सेवा व्यवहारांचा पुन्हा लक्षात घ्या, भारतीय हॉटेल्सनी विदेशी नागरिकांना दिलेल्या सेवा म्हणजे पर्यटन व हॉटेल सेवा निर्यात होय. या सेवा व्यवहारांचा समावेश सेवा निर्यात म्हणून चालू खात्यात केला जातो. त्यामुळे हा व्यवहार भांडवली खात्याशी संबंधित नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, बँकांच्या विदेशी ठेवी. आता प्रश्न क्रमांक 49 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणती विधाने योग्य किंवा अयोग्य आहेत ते सांगा. पर्याय पहिला ए, एक नंबरला व्यापार प्रणेतांचा असा विश्वास आहे की एखादे राष्ट्र केवळ इतर राष्ट्रांच्या खर्चावर व्यापारात नफा मिळवू शकते, कारण व्यापार हा शून्य समखेळ आहे. दुसरं, व्यापारवाद जरी कमी होत असला तरी 21व्या शतकात जिवंत आणि चांगले आहे. आता ए मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, विधान 1 योग्य आणि विधान 2 अयोग्य. पर्याय बी मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे विधान 1 जो आहे तो अयोग्य आणि विधान दुसरा आहे तो योग्य आहे. पर्याय सी मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही सत्य आहेत. आणि पर्याय डी मध्ये विधान 1 आणि विधान 2 दोन्ही अयोग्य आहेत. आता विधान नेमका हा प्रश्न काय म्हणतोय, तर हा प्रश्न व्यापारवाद हा प्रश्न आहे हा व्यापारवाद या आर्थिक विचारसरणीवर आधारित आहे. आपल्याला दोन विधानांचे त्यांनी स्वतंत्रपणे मूल्यमापन करायचे आहे. आपल्याला दोन विधानांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करायचे आहे आणि नंतर दोन्ही विधाने योग्य आहेत की अयोग्य हे ठरवायचे आहे. व्यापारवाद हा प्रामुख्याने 16व्या ते 18व्या शतकातील आर्थिक विचार होता, पण त्याचे काही प्रभाव आजही आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात दिसून येतात. आता आपला विधान 1 जो आहे, व्यापार प्रणेतांचा असा विश्वास आहे की एखादे राष्ट्र केवळ इतर राष्ट्रांच्या खर्चावर व्यापारात नफा मिळवू शकते, कारण व्यापार हा शून्य समखेळ आहे. तर हे विधान योग्य आहे. व्यापारवादांच्या मते जगातील संपत्ती म्हणजे विशेषतः सोनं चांदी मर्यादित आहे. त्यामुळे एका देशाने व्यापारातून फायदा मिळाला तर तो फायदा दुसऱ्या देशाच्या तोट्याच्या बदलातच मिळतो. म्हणूनच व्यापार हा शून्य समखेळ आहे अशी धारणा व्यापारवादात काय होते, आढळते. त्यामुळे वाढवणे आणि आयात कमी करणे हेच राष्ट्रांच्या समृद्धीचे साधन मानले जाते. आता दुसरा विधान पहा. दुसरं विधान काय म्हणतं की व्यापारवाद जरी कमी होत असला तरी 21व्या शतकात जिवंत आणि चांगले आहे.
तर व्यापारवाद जरी कमी होत असला तरी 21व्या शतकात जिवंत आणि चांगले आहे. जरी पारंपरिक व्यापारवाद कमी झाला असला तरी आजच्या काळातही अनेक देश संरक्षणवाद, आयात शुल्क, निर्यात प्रोत्साहन, स्थानिक